त्याचप्रमाणे दशरथ आज कैकेयी यांच्याकडे पोहोचले आणि दुर्गुण बोलू लागले, हे प्रिये, हे प्रियतमा, हे प्रियतमा, हे प्रिये, काय झालं तुला? एकही शब्द कैकेयी बोलली नाही. अगं प्रिये, मला सांग ना, का रागावली आहेस? आणि कैकेयी तिच्या मस्तकावर हात फिरवित आहे. अगं सांग, तुला काय झालं? तुला कोणतं दुःख आहे? जेव्हा मस्तकावर हात खांद्यावर येणार तत्पूर्व त्या हाताला जोरात फेकून दिलेला आहे भक्त हो. तुलसीदासजी म्हणतात, जर तिथं जर आपला हात जर असता तर तो हात तुटून गेला असता. एवढ्या जोरात दशरथ महाराजांच्या हाताला खांद्यावरून फेकून गेला. आणि वारंवार आज हे दशरथ महाराज म्हणतात, हे मृगनयनी, हे मृगनयनी, हे सुमुखी, हे सुलोचने, अगं या क्रोधाचं कारण तर मला सांग. तुला कोणी दुःख दिलं का? तुझं कोणी काही बिघाडून घेतलं का? सांग मला. अरे जर यमराजाने जर तुला दुःख दिलं असेल, जर देवतांनी जर तुला दुःख दिलं असेल, तर मी सक्षम आहे. कोणी तुझा शत्रू असो त्याला मी मृत्यूदंड देणार. हे प्रिये, अरे मी तर तुझ्याच अधीन आहे ना. आणि तू मला सांग, का तू एवढी माझ्यापासून रागावली आहेस? जर तुला असं काही वाटत असेल ना, तर तुला मी रामाची सौगंध देतो. सौगंध आहे रामाची. आणि आज अचानक आकाशामध्ये वीजळी झालेली आहे भक्त हो. आज आकाशामध्ये त्या वीजळीच्या माध्यमातून प्रकाश झालेला आहे. अगं प्रिये, हे प्रिये, प्रिया प्राण सुत सर्वसु मोरे, प्रियजन प्रजा सकल सब तोरे, जो कछु कहूँ कपटु करी तोही, भामिनी राम सपत सत मोही. हे प्रिया, एक वेळा सुंदर बघ. आणि त्या कैकेयीने नंतर हास्य केलं. पण जो न पहचान सके स्वयं को, उसकी हर पहचान अधूरी. जो न पहचान सके स्वयं को, उसकी हर पहचान अधूरी. जिसमें दर्द न हो जीव का, वैसी वनपाल अधूरी. साक्षात दशरथ यांना माहिती नव्हतं, परंतु सहज स्वभावाने प्रेम वश होऊन सौगंध दिली. भामिनी राम सपत सत मोही. मला रामाची सौगंध मी तुला देतो. बघ, चिंता करू नकोस, रागवू नकोस, कारण काम वश. कामाची गती खूप आगळी वेगळी असते भक्त हो. पीड़ा कहे आचल में पलकर, होता हर विश्वास सुनहरा.
जो न आंसुओं से जन्मी हो, ऐसी हर मुस्कान अधूरी। कधी कधी हास्य हे कसंही असो, परंतु ते हास्य सुद्धा दुःखरूप होत असतं. अरे काल मी रामाला युवराज पद देणार आहे, किती अवध मध्ये आनंद आनंद आहे. सोड नाही सर्व, कशाला मनामध्ये ठेवतेस. जे झालं असेल ते असू दे, सोडून दे, राग नको ठेवू. आणि आज कैकेयी म्हणत आहे, अरे बघा ना किती हिच्या मनामध्ये कपट असेल भक्त हो. हा मला म्हणतात मा सांग काय झालं काय झालं, आणि राग कशाला करतेस, आणि आता म्हणतात सोड सर्व. वा, आधी म्हणतात माग माग, मला काय तुझं मन दुखावलं असेल तर मागून घे, आणि कधी असं म्हणतात सोडून दे सर्व. हे काय असं. अरे मला तर तुम्ही थापण स्वरूपामध्येच ठेवलेलं आहे ना. याप्रमाणे जेव्हा वचन दिले आहे तेव्हा दशरथ महाराज म्हणतात, अरे तुला काही पाहिजे आहे का. अगं मी देईन ना तुला. रघुकुल रीती